आता नेक्स्ट स्टेप आहे की असेसमेंट ऑफ डिमांड, म्हणजे मागणी साधारणपणे किती आपल्याकडून होईल याचा अंदाज घेणं. आपल्या त्या दिवशीच्या चर्चेमध्ये साधारणपणे किती एरिया फ्री मिळेल याचा अंदाज आपण घेतलेला होता. त्यावेळेला अंदाज साधारणपणे 1200च्या आसपास एरिया हा तुम्हाला फ्री मिळणार. आणि तो 1200चा एरिया फ्री जो मिळणार आहे त्याच्याकरता कोणालाही एकही पैसा कॉन्ट्रीब्यूट करण्याची आवश्यकता नाही. हे जे मी आधी बोललो होतो तेच आज बोललो. मात्र त्याच्यापेक्षा अधिक जर कोणाला विकत घेण्याची इच्छा असेल किंवा विकत घेण्याची ताकद असेल तर ती मागणी त्यांनी नोंद करावी. मागणीची नोंद करण्यासाठी कोणीही काही पैसे द्यावे असा अभिप्रेत नाही. पण एक्स्ट्रा एरिया आपण किती विकत घेऊ इच्छितो त्याच्या संदर्भात एक अंदाज आला तर आपल्या प्रोजेक्टचं रिस्क किती असावं, रिस्क मॅनेजमेंटचं रिस्क प्रोफाईल आपल्याला तयार करावी लागते की जेणेकरून फायनान्स जर कोणत्या संस्थेकडून मागायचं असेल तर त्यांना रिस्कच्या संदर्भातला अहवाल द्यावा लागतो. तो अहवाल मी स्वतः तयार करीन. त्याच्याकरता तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा खर्च लागणार नाही. मी आधी सांगितलं तेच आज पुन्हा सांगतोय की ठराव मंजूर झाल्यापासून ते नवीन घराच्या चाव्या तुमच्या हातात येईपर्यंत जितक्यांदा माझ्या मदतीची आवश्यकता आहे तितक्यांदा ती मदत तुमच्याकडून एकही पैसा न घेताना मी द्यायला तयार आहे. हे त्या आधी पण सांगितलं होतं आणि आज पुन्हा तुम्ही ठराव मंजूर केल्यावर मी जे आधी सांगितलं होतं त्या वचनाला मी जागणार आहे आणि ते आपल्याला तो